हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. थंडीचा सीझन म्हटला की मटार हे असणारच. तर अशा या थंडीची मजा दुप्पट करणारे, वरून क्रिस्पी आणि आतून मऊ असे मटार कटलेट आज आपण बनवणार आहोत. तर हे मटार कटलेट कसे बनवायचे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूयात. सुरुवातीला मी एक पॅन आहे तो गरम करून घेणार आहे. पॅन व्यवस्थित गरम झाला की त्यामध्ये अर्धा टेबलस्पून होईल इतकं तेल ऍड करायचं आहे. तेल आपल्याला व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा टीस्पून होईल इतके जिरे ऍड केलेले आहेत. जिरे तडतडले की त्यानंतर आपण त्यामध्ये मिरची घालणार आहे. एक 6 ते 7 मिरची आहेत त्या मी घेतलेल्या आहेत. मिरची माझ्याकडच्या थोड्याशा तिखट होत्या, त्यामुळे मी 6 ते 7 मिरची घेतलेल्या आहेत. आता आपण मिरची जी आहे ती आपण थोडीशी तेलावर परतून घेणार आहे. 2 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर मिरची जी आहे ती व्यवस्थित तेलावर परतून घेतलेली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक 10 ते 12 पाकळी होईल इतका लसूण ऍड करायचा आहे. लसूण देखील आपल्याला या सगळ्या बरोबर परतून घ्यायचा आहे. लसूण व्यवस्थित परतून झाल्यानंतर 1 इंच होईल इतकं मी आलं जे आहे ते त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. जर तुमच्याकडं मिरचीचा ठेचा तयार असेल तर तुम्ही तो मिरचीचा ठेचा डायरेक्टली वापरू शकता. माझ्याकडं मिरचीचा ठेचा तयार नव्हता, त्यामुळे मी आलं, लसूण आणि मिरची हे जे आहे हे तेलावर थोडंसं परतून घेतलेलं आहे. आलं, लसूण आणि मिरची आपलं तेलावर व्यवस्थित परतून झालेलं आहे. त्यानंतर मी 1 वाटी होतील इतके मटार घेतलेले आहेत आणि ते मटार जे आहेत ते तेलामध्ये ऍड करणार आहे. मटार आपण इथं वापरताना डायरेक्टली वापरत नाहीये, तर आपण ते थोडेसे तेलावर परतून वापरतोय. त्यामुळे त्यातला कच्चापणा निघून जाईल आणि आपले जे कटलेट तयार होणार आहेत ते आपले टेस्टी कटलेट तयार होतील. मटार घेताना आपल्याला कोवळे असतील असे मटार घ्यायचे आहेत. खूप जून असतील असे मटार वापरायचे नाहीत. मटार जे आहे ते आपण मीडियम फ्लेमवर एक 5 मिनिटासाठी व्यवस्थित परतून घेतोय. मटार जे आहेत ते आपले आता 5 मिनिटासाठी व्यवस्थित परतून झालेले आहेत. तर आपण आता गॅस बंद करणार आहे आणि ते आपल्याला पूर्ण गार करून घ्यायचे आहेत. मटार गार होईपर्यंत मी आता पोहे घेतलेले आहेत. 1 वाटी होतील इतके पोहे घेतलेले आहेत आणि हे पोहे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत. एकदम त्याची फाईन पावडर करून घ्यायची आहे. पोहे व्यवस्थित बारीक करून झालेले आहेत. आपले जे मटार आणि मिरची होती जे आपलं भाजलेलं ते देखील आपलं गार झालेलं आहे. आता मी सुरुवातीला आलं, लसूण, मिरची हे जे आहे ते सेपरेट बारीक करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता मी त्याच्यामध्ये मटार ऍड करणार आहे. आधी सगळं जर आपण एकत्र बारीक केलं असतं तर कदाचित त्यातलं मिरची वगैरे व्यवस्थित फाईन असं बारीक झालं नसतं. त्यामुळे मी सुरुवातीला काय केलेलं आहे, आलं, लसूण, मिरची त्यातलं सेपरेट करून घेतलं, ते आधी बारीक करून घेतलं आणि त्यानंतर आता मी मटार जे आहेत ते ऍड करणार आहे. इथं आपण हे मटार, आलं, लसूण, मिरची जी आहे ते आपल्याला गार करूनच मगच मिक्सरला फिरवायचं आहे. गरम करून मिक्सरला तसंच ते फिरवून गरम असतानाच मिक्सरला ते फिरवू नका. हे सगळं जे आहे ते मिक्सरला पूर्ण बारीक आपण करणार नाहीये. थोडंसं मोठं असं ठेवणार आहे आणि मिक्सरला बारीक करताना आपल्याला त्याच्यामध्ये पाणी वगैरे काहीही ऍड करायचं नाहीये. ते ॲज इट इज आपण फक्त बारीक करून घेतोय. सगळं व्यवस्थित बारीक करून घेतल्यानंतर ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये 2 उकडून स्मॅश केलेले बटाटे जे आहेत ते आपण ऍड करून घेणार आहे. उकडलेला बटाटा ऍड करून झाल्यानंतर एक मुठभर कोथिंबीर होती ती आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे आणि ती देखील आपल्याला यामध्ये ऍड करायची आहे. यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करून घ्यायचं आहे. बारीक मीठ आपण ऍड करतोय. यानंतर आपण यामध्ये काळी मिरी पावडर घालणार आहे. 1 टेबलस्पून होईल इतकी काळी मिरी पावडर आपल्याला ऍड करायची आहे. त्याचबरोबर इथं मी धने जिरे पूड घेतलेली आहे. 1 टेबलस्पून होईल इतकी धने जिरे पूड आपण यामध्ये ऍड करतोय. यामुळं आपल्या कटलेटला एक टेस्ट जी आहे ती चांगली येणार आहे. धने जिरे पूड घातल्यानंतर आपण त्यामध्ये चाट मसाला ऍड करणार आहे. 1 टेबलस्पून होईल इतका चाट मसाला ऍड करायचा आहे. चाट मसाला ऍड केला तरीही चालेल किंवा आमचूर पावडर असेल तरीही चालेल. मी 1 टेबलस्पून होईल इतका चाट मसाला ऍड करून घेतलेला आहे. चाट मसाला घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा टेबलस्पून होईल इतका गरम मसाला जो आहे तो ऍड करून घ्यायचा आहे.
सगळे इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते आपले ऍड करून झालेले आहेत. आता आपण ते सगळे चांगले मिक्स करून घेऊया. आपल्याला यामध्ये पोह्याची पावडर जी आहे ती सुद्धा ऍड करायची आहे. पण त्यापूर्वी आपण हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला जसं लागेल तसं थोडं थोडं करून पोह्याची पावडर जी आहे ती आपल्याला ऍड करायची आहे. आता मी पोह्याची पावडर घेतलेली आहे, ती थोडी थोडी करून ऍड करणार आहे, सगळी एकदम ऍड करणार नाहीये. इथं आपलं मटार आणि बटाटा याला काय असेल, मॉइश्चर असेल, त्याला जेवढं लागेल त्या प्रमाणातच आपल्याला पोह्याची पावडर ऍड करायची आहे. म्हणून इथं मी पोह्याची पावडर करताना जे आपले सुके पोहे होते तेच मी ॲज इट इज बारीक केलेले आहेत. पोहे भिजवून वगैरे घेतलेले नाही आहेत. पोहे भिजवून वगैरे घेतले तर आणखी ते काय होईल, मॉइश्चर जे आहे त्यातलं ऍब्सॉर्ब केलं जाणार नाही, तर त्याऐवजी ते पातळ होईल. म्हणून आपण काय करतोय, थोडं थोडं करून पोह्याची पावडर जी आहे ती ऍड करत जातोय. आपण अंदाज घ्यायचा आहे की ते जे आहे ते फार कोरडे होणार नाहीत किंवा फार पातळही होणार नाहीत. हे प्रमाण लक्षात घेऊन मग आपल्याला पोह्याची पावडर ऍड करत जायचं आहे. आता मला असं वाटलं की आपल्याला ही सगळी पोह्याची पावडर लागणार आहे, म्हणून मी जे काही 1 वाटी पोहे घेतले होते ती पूर्ण पावडर जी आहे त्याच्यामध्ये ऍड केलेली आहे. आणि आता हे आपण व्यवस्थित चांगलं मळून घ्यायचं आहे. इथं मी कटलेटला बाइंडिंग येण्यासाठी पोह्याची पावडर वापरलेली आहे. जर तुमच्याकडे ब्रेड क्रम्स अवेलेबल असतील तर तुम्ही ब्रेड क्रम्स जे आहे ते वापरू शकता. पण आपल्याला ब्रेड क्रम्स जे आहे ते इझिली अवेलेबल होणार नाहीत. आपल्याला पोहे जे आहेत ते पटकन अवेलेबल होतील, म्हणून मी पोह्याची पावडर वापरलेली आहे. सगळं जे आहे ते व्यवस्थित माझं मळून झालेलं आहे. आता मी त्याचे छोटे छोटे कटलेट जे आहेत ते तयार करायला घेणार आहे. एक त्यातला छोटासा गोळा घेतलेला आहे आणि छोटे छोटे गोळे जे आहेत ते प्रेस करून आपल्याला कटलेट जे आहेत ते तयार करायचे आहेत. इथं मी गोल करते. तुमच्याकडे जर कटलेट बनवण्यासाठीचा साचा असेल तर तो तुम्ही वापरू शकता. कटलेट बनवताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की जर ते साईडला जर कुठे चिरा वगैरे पडत असतील तर आपल्याला ते व्यवस्थित प्रेस करून बाइंडिंग त्याचं ऍडजस्ट करायचं आहे. तर अशा प्रकारे मी सगळे गोळे जे आहेत ते पहिल्यांदा तयार करून घेणार आहे. कटलेट बनवताना आपल्याला त्याची उंची जी आहे ती खूप जास्त ठेवायची नाहीये. उंची जर खूप जास्त ठेवली तर ते व्यवस्थित भाजले जाणार नाहीत. आता मी माझे इथं सगळे कटलेट जे आहेत ते बनवून तयार झालेले आहेत. आता आपल्याला हे तयार गोळे जे आहेत ते शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. त्यासाठी पॅन जो आहे तो व्यवस्थित गरम करून घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला एक 4 ते 5 टेबलस्पून होईल इतकं तेल ऍड करायचं आहे. पॅन गरम करताना आपल्याला तो व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे. पॅन व्यवस्थित गरम झाला की त्याच्यामध्ये आपण एक एक हे जे तयार केलेले गोळे आहेत ते आपल्याला ऍडजस्ट करायचे आहेत. हे आपण गोळे जे लावून घेतोय तर ते गोळे लावताना फार जवळ जवळ लावायचे नाहीत, तर त्याच्यामध्ये थोडंसं अंतर जे आहे ते मेंटेन करायचं आहे. आणि हे सगळं करताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ते मीडियम ठेवायची आहे. खूप मोठा गॅस केला तर ते जे आहे आपलं कटलेट जे आहेत ते करपले जातील. त्यामुळे आपण मीडियम फ्लेमवर कटलेट जे आहे ते आपण शॅलो फ्राय करून घेणार आहे. हे गोळे आपण तेलामध्ये किंवा त्या पॅन मध्ये ऍड केल्यानंतर आपल्याला ते परतवण्यासाठी खूप गडबड करायची नाहीये. 2 मिनिटं आपल्याला ते चांगले व्यवस्थित भाजू द्यायचे. तेल जर आपल्याला कमी पडतंय असं वाटलं तर आपण तेल त्याच्यामध्ये आणखी ऍड करणार आहे. आता 3 मिनिटानंतर मी हे गोळे जे आहेत ते व्यवस्थित तयार झालेत का पहिले चेक केलेलं आहे. तर चेक केल्यानंतर माझा पहिला गोळा जो आहे तो अजून व्यवस्थित भाजला गेलेला नाहीये. त्यामुळे मी गॅसची फ्लेम जी आहे ती थोडीशी कमी केलेली आहे आणि आणखी 2 मिनिटं ते आपल्याला फ्राय करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. 2 मिनिटानंतर परत मी चेक केलं तर ते जे आहे व्यवस्थित फ्राय झालेलं आहे. ते इझिली आपलं परतलं जात आहे, म्हणजे आपले जे कटलेट आहेत ते व्यवस्थित तयार होत आहे. तर मी काय केलेलं आहे, हे जे कटलेट आहेत ते व्यवस्थित परतून घेतलेले आहेत. परतून घेण्यासाठी काय करा, शक्यतो चमच्याचा वापर करा, म्हणजे त्याचा आकार जो आहे तो व्यवस्थित मेंटेन राहील आणि ते मोडले जाणार नाहीत. सगळे गोळे जे आहेत ते परतून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी बाजूनं पुन्हा एकदा तेल सोडलेलं आहे. परतल्यानंतर कटलेटची दुसरी बाजू जी आहे ती आपल्याला आणखी 2 मिनिटासाठी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. आता मी चेक करते की दुसरी बाजू जी आहे ती व्यवस्थित भाजून झालेली आहे का, तर व्यवस्थित भाजून झालेली आहे. तर अशा प्रकारे मी कटलेटची ही जी पहिली बॅच होती ती मी काढून घेतेय. सगळे कटलेट जे आहेत ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत.
अशाच प्रकारे आपल्याला उरलेले सगळे कटलेट जे आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत. इथं आपल्याला काळजी घ्यायची आहे की हे कटलेट तयार करण्यासाठी थोडासा आपल्याला वेळ द्यायचा आहे. पॅन जो आहे तो तुमचा जर खूप गरम असेल, खूप हाय फ्लेमवर तुम्ही भाजण्यासाठी गडबड केली, तर कटलेट जे आहेत ते वरून करपले जातील आणि आतून कच्चे राहतील. त्यामुळे आपल्याला मीडियम फ्लेमवरच ते सगळे तयार करून घ्यायचे आहेत. कटलेटचे गोळे तयार करून आपण ते फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो आणि ज्यावेळी आपल्याला आवश्यकता असेल त्यावेळी आपण ते फ्राय करून घेऊ शकतो. 2 ते 3 दिवस हे गोळे जे आहेत ते व्यवस्थित टिकतात. हे कटलेट जे आहेत ते आपण एक स्टार्टर म्हणून यूज करू शकतो. घरी कोणी पाहुणे येणार असतील तर त्यावेळी देखील करायला ही एकदम इझी रेसिपी आहे. सुरुवातीला आपण सगळे गोळे तयार करून ठेवायचे आणि ऐनवेळी ते आपण फ्राय करून देऊ शकतो. तर अशा प्रकारे सगळे कटलेट जे आहेत ते तयार झालेले आहेत. हे कटलेट आपण टोमॅटो सॉस किंवा चिंचेची चटणी याच्याबरोबर खाऊ शकतो. तर अशा प्रकारे आपले सगळे कटलेट जे आहेत ते तयार झालेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता व्यवस्थित अगदी फ्राय सुद्धा झालेले आहेत. तर ही होती आपली आजची मटार कटलेट बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.